श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, या पूजेमध्ये कोणतं साहित्य वापरावं, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा कराव्यात, योग्य पद्धतीने पूजा कशी करावी, पूजेमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, मंत्र कोणते म्हणावे, या रात्री कोणत्या मंत्राच्या सेवा कराव्यात, याशिवाय ही जी कोजागिरी पौर्णिमेची पूजा आहे ती आपल्याला 16 तारखेला रात्री करायची आहे की 17 तारखेला रात्री करायची आहे, योग्य मुहूर्त कोणता आहे, योग्य वेळ कोणती आहे, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर 2024 रात्री 8:40 सुरू होत आहे. ती दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 4:55 समाप्त होणार आहे. या उदयतिथीच्या आधारे 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचा सण आपल्याला साजरा करायचा आहे. तर ही पूजा आहे ती आपल्याला 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 12च्या नंतर करायची आहे. पूजेचा शुभमुहूर्त सांगायचा झाला तर 16 तारखेला बुधवारी रात्री 11:42 पासून ते 12:32 हा शुभमुहूर्त आहे. या शुभमुहूर्तावरती तुम्ही पूजा करू शकता. या दिवशी गणेश, लक्ष्मी, विष्णू, चंद्र, त्याच्यानंतर इंद्र, कुबेर यांची पूजा केली जाते. गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पूजेमध्ये घेऊ शकता. त्यानंतर विष्णू आणि कुबेर म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. चंद्रदेवतांची प्रतिमा आपल्याला अक्षदांपासून तयार करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंद्रदेवतांसाठी कलश स्थापन करायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला एक सुपारी, नाणं, त्याच्यानंतर अक्षदा, हळदी कुंकू इत्यादी घेऊन तो कलश स्थापन करायचा आहे. कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र व कवड्या घ्यायच्या आहेत. तसेच 5 झाडांच्या फांद्या किंवा मग नागवेलीची पानं आपल्याला कलशावर ठेवायची आहेत. त्यानंतर नैवेद्य, आता या दिवशी आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे. म्हणजेच दूध आटवून जो मसाले दूध बनवलं जातं किंवा बासुंदी बनवली जाते याचा नैवेद्य आपण घेऊ शकतो. गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू, तुपाचे निरांजन, धूप, कापूर, लक्ष्मीचा फोटो, त्यानंतर 5 आंब्याची पानं, फुलं आणि गंगाजल, त्याच्यानंतर आपल्याला लाल किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. या सर्व वस्तू आपल्याला पूजेमध्ये घ्यायच्या आहे. सर्वात आपण आधी एका फुलाच्या साहाय्याने गंगाजल संपूर्ण साहित्यावर शिंपडून घ्यायचं आहे व त्यानंतर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे व लक्ष्मीची पावले देखील आपण काढू शकतो. त्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू, अक्षदा व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि आपल्याला इथे सर्वप्रथम भूमिपूजन करून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. आता इथे आपण पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरू शकता. शक्यतो कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचं वस्त्र वापरतात, तर इथे तुम्ही पांढऱ्या रंगाचं पण वापरू शकता. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. बघा, कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण दीप प्रज्वलित करतो व ती अग्नीच्या साक्षीने करतो. म्हणून सर्वात प्रथम आपल्याला इथे दिवा प्रज्वलित करायचा. थोड्याशा अक्षदाचं आसन तयार करायचं, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं. त्यानंतर निरांजन किंवा जी समई आहे किंवा जो दिवा घेतलेला आहे तो तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची मनोभावे सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही. त्यासाठी या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पूजेमध्ये माता लक्ष्मीला आवडणाऱ्या
वस्तूंचा वापर करायचा आहे. तसेच या दिवशी शक्यतो तुपाचे निरंजन लावण्याचा प्रयत्न करावा. तुपाचे निरंजन असेल तर फुलवात घालावी, तेलाचं असेल तर जोडवात घालावी. त्यानंतर आपण दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे. दिव्याचं षडोपचारे पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करताना आपण दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असा देखील मंत्र म्हणू शकतो. त्यानंतर स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची. सर्वात आधी गणपती बाप्पाचं पूजन करून घेणार आहोत आपण. तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, त्याच्यावरती अभिषेक करायचा. तुम्ही मूर्ती जरी नाही घेतली, बाप्पांचं स्वरूप म्हणून सुपारी घेतली तरी चालेल. त्यानंतर त्या सुपारीवर तुम्हाला 5 वेळा पाण्याने नंतर 5 वेळा दुधाने असं अभिषेक करायचा आहे. म्हणजेच पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती देखील लगेच स्नान घालून घेणार आहोत आपण. गणपती बाप्पांचं स्नान झाल्यानंतर माता लक्ष्मीला देखील अभिषेक करायचा आहे. प्रथम आपण सर्व मूर्तींवरती अभिषेक करून घेणार आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहोत. तर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीचं मूर्ती देखील आपण एका छोट्या तामणामध्ये थोड्या अक्षदा वाहून त्यावर प्रस्थापित करायची व सर्वात आधी स्वच्छ पाण्याने व नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने असा करत आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. त्या दिवशी पूजा करत असताना तुम्ही जेव्हा लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा लक्ष्मीचा कोणताही एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम लक्ष्मीच विद्मही विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र जप तुम्ही करू शकता. नंतर आपण एका प्लेटमध्ये 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. त्या सुपाऱ्या म्हणजे एक भगवान विष्णूंची आणि दुसरी सुपारी आहे ती भगवान कुबेरांची आहे. तर कुबेर आणि विष्णूंची मूर्ती या दोन्ही आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आपण त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घेणार आहोत. नंतर सर्वात आधी भगवान विष्णूंची मूर्तीवरती म्हणजे सुपारीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच विष्णूंची पूजा करत असताना सर्वात सोपा जो मंत्र आहे म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर 5 वेळा स्वच्छ पाण्याने व 5 वेळा पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान कुबेर स्वरूप असलेली जी सुपारी आपण घेणार आहोत त्या मूर्तीवर देखील स्नान घालून पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने असं स्वच्छ स्नान घालून भगवान कुबेरांची ही पूजा करून घ्यायची आहे. व ती पूजा करत असताना आपल्याला ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता ही पूजा मांडणी आहे ती आपल्याला रात्री 12 नंतर करायची आहे. त्यासाठी सांगितलेले आहे 11:30 पर्यंत तुम्ही सर्व साहित्य गोळा करून ठेवू शकता आणि नंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवून तुम्ही पूजा मांडायला सुरुवात करू शकता. आणि 12 नंतर तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. तर बघा इथे लक्ष्मी मातेंचा फोटो घ्यायचा आहे, थोड्याशा अक्षदा आसन ठेवायचं आहे, त्यावर थोडे हळदी कुंकू नंतर फोटोला देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्या फोटोला देखील स्वच्छ पुसून नंतर फुलांच्या मदतीने पहिल्यांदा स्वच्छ पाणी शिंपडायचं, नंतर पंचामृत आणि नंतर पुन्हा पाणी आणि तो फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा. त्यानंतर हळदीमध्ये थोडे दूध मिक्स करून ती हळद ओली करू आणि नंतर हळद ओली करून आपण माता लक्ष्मीच्या फोटोला लावून घ्यायची आहे. हाताला पायाला डोक्यालाही लावायची आहे. शेजारी 2 गजंत लक्ष्मी असतात बघा लक्ष्मीच्या फोटोच्या, त्यांना देखील आपल्याला लावायची आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आणि नंतर फोटो अक्षदा आसनावरती ठेवायचा. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. अशी लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे. त्यानंतर आपण इंद्रदेवतांची पूजा करायची आहे. त्यांच्यासाठी थोड्या अक्षदाचं आसन ठेवायचं, त्यावर हळदी कुंकू आणि
इंद्रदेव म्हणून आपण कलशाची स्थापना करायची आहे. तर त्या कलशात आपल्याला गजरा वेणी असं काहीही घालायचं नाही. इंद्रदेव म्हणून आपण या कलशाची स्थापना करणार आहोत. त्यासाठी स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्यावर हळदीने आणि कुंकवाने मिक्स करून स्वस्तिक बनवायचं आहे आणि शेजारी आपल्याला 5 हळदी कुंकवाचे नाम देखील ओढायचे आहेत. कोजागिरी पौर्णिमेचा महत्त्व आहे की अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात अमृत वर्षाव होतो असे मानले जाते. तसेच त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खीर चांदण्यांमध्ये किंवा चंद्रप्रकाशामध्ये ठेवली जाते. त्यावर चंद्रकिरण पडल्यास ती खीर प्रसाद म्हणून खाल्ला जातो. तसेच ही खीर खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये जे काही वाईट जे दोष असतात, त्यानंतर काही वाईट परिणाम असतात, आपल्याला जे काही आजार असतात ते दूर होतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील मिळतो. शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घर स्वच्छ सुंदर प्रसन्न ठेवलं जातं. या रात्री लक्ष्मी घरी येऊन आपलं घर ऐश्वर्याने भरून टाकते असं देखील म्हटलं जातं. आता आपण इथे इंद्रदेवतांचं प्रतीक म्हणून जो कलश पूजणार आहोत, त्याच्यामध्ये कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, थोड्याच्या अक्षदा, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 फूल घ्यायचं आहे, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आंब्याची 5 पानं आपल्याला त्यावर ठेवायची आहेत. आपल्याला नारळ ठेवायचा नाही, कारण हे इंद्रदेवांचं प्रतीक आहे. म्हणून आपण हा पाण्याने भरलेला कलश, त्यांची पूजा केलेले कलशाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपण इंद्रदेवांची पूजा करून घ्यायची आहे. इंद्रदेवतांची पूजा करत असताना ओम श्री इंद्रदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू, धनाची देवता लक्ष्मी, 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. आता बघा, या पूजेमध्ये आपल्याला तांदळाच्या 4 राशी घ्यायच्या आहेत आणि 1 गोलाकार असा चंद्र बनवून घ्यायचा आहे. अक्षदावरती चंद्रदेव आपल्याला या दिवशी बनवायचा आहे. तर सर्व राशींवरती आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. नंतर पहिली जी राशी आहे त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा आपण मूर्ती स्वरूप जी सुपारी घेतलेली आहे ती प्रस्थापित करणार आहोत. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर अशी प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यानंतर दुसरी सुपारी आपल्याला स्थापित करायची आहे. दुसरी सुपारी भगवान विष्णू म्हणून आपल्याला स्थापित करायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंची देखील आपल्याला षडोपचारे पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना जास्वंद आणि लाल फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर तिसरी रास जी ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी जी आहे माता स्वरूप घेतलेली ती आपल्याला प्रस्थापित करायची आहे. त्यानंतर त्यांच्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं गुलाबाचं फूल या दिवशी अर्पण करायचं आहे आणि ओम लक्ष्मी माताय नमो नमः किंवा ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करायचा आहे. महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान कुबेरांचीही पूजा करायची आहे. कुबेर स्वरूप सुपारी स्थापन करायची, त्यावर हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आणि ओम श्री कुबेराय नमो नमः या मंत्राचा जप करायचा. भगवान विष्णूंच्या डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती प्रस्थापित करायची आहे, कारण माता लक्ष्मीला असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंना लक्ष्मीचं डावं अंग मानलं जातं आणि लक्ष्मी मातेचं उजवं अंग विष्णू देवतांना मानलं जातं. उजव्या बाजूला आपल्या भगवान विष्णूंची प्रतिमा प्रस्थापित करायची आहे. त्यानंतर गोलाकार आपल्याला जो चंद्राची आपण तांदळाची रास करून चंद्र काढलेला आहे त्यावर देखील हळदी कुंकू, अक्षदा वगैरे वाहून त्यांची देखील षडोपचारे पूजा करून घ्यायची आहे. त्यावेळेस आपल्याला ओम सोम सोमाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. चंद्रदेवतांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्या दिवशी माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवा. या आठवलेले दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवले जाते. तसेच दूध साखरेचा किंवा दुधाचा खिरीचा नैवेद्य तुम्ही किंवा बासुंदी नैवेद्य म्हणून पूजेमध्ये
पूजेमध्ये दाखवू शकता. शंख आणि घंटा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे, त्यामुळे पूजा ही पूर्ण होते. पूजेच्या दिव्याच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायची आहे, डाव्या बाजूला शंख. आपल्या पूजेच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. थोडे पाणी घालायचे आहे. लक्ष्मीला शंख अतिशय प्रिय आहे, कारण लक्ष्मी मातेचा भाऊ म्हणून शंखाला मानलं जातं. तर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर तुम्ही नक्की या दिवशी तो खरेदी करून आणू शकता. तसेच लक्ष्मी माता ही प्रसन्न होते ज्या घरामध्ये शंख ठेवलेला असतो, तिथे ती स्थिर राहते आणि नेहमी घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. दक्षिणावर्ती पूजेमध्ये जो शंख आहे तो आपल्या असावाच. लक्ष्मी मातेचे अतिशय प्रिय असे दक्षिणावर्ती शंख, कवड्या, गोमती चक्र याची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे. हे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही खरेदी करून आणा. पंचामृताने स्नान घाला आणि त्यानंतर त्या पूजेमध्ये ठेवा आणि त्यांना देखील नैवेद्य अर्पण करा. आता नैवेद्य आपल्याला दुधाचा अर्पण करायचा आहे. त्यासाठी चौकोनी जो मंडल आहे तो करायचा व त्यानंतर त्याच्यावरती नैवेद्य ठेवून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. धूप दीप नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. असं मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पृथ्वीवर उतरतात आणि को जागृती म्हणजेच कोण जागा आहे असे विचारतात, म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी रात्री 12 वाजता महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्यांना दूध नैवेद्य अर्पण केलं जातं आणि त्याच्यानंतर देवीकडे प्रार्थना केली जाते. प्रार्थना ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतुम मम सर्वदा अशी प्रार्थना केली जाते. आता या रात्री आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर 1 माळ आपल्याला स्वामी समंत मंत्राचा जप करायचा आहे, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, त्याच्यानंतर 16 वेळा श्री सुक्तम, तसेच गीतेचा 16वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. त्यानंतर श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र याचं आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे. या सेवा, पठण, स्तोत्र, मंत्र ज्या घरामध्ये केलं जातं अशा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते, कारण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यासाठी या दिवशी जागरण आपल्याला काही मंत्र स्तोत्राचं पठण करत करायचं आहे. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसाठी जागर राहायचं आहे आणि त्यांच्यासाठी मंत्र जप पूजा करायच्या आहेत. अशी पूजेची मांडणी आपल्याला या दिवशी करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत किंवा तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. अशा छानशा व्हिडिओबरोबर, माहितीबरोबर पुन्हा नव्याने उद्या भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.